श्री अनिल निंबाळकर हे विंचुर्णी, तालुका फलटण, जिल्हा सातारा इथले शेतकरी. हिरव्या चाऱ्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी हायड्रोपोनिक तंत्रानं हिरवा चारा निर्मिती करण्याचा प्रकल्प सुरू केला. या तंत्रात मातीचा वापर न करता कमी कालावधीत आणि कमी पाण्यात हिरव्या चाऱ्याचं मुबलक उत्पादन घेता येतं. अनिल निंबाळकर यांनी हे तंत्र स्थानिक परिस्थितीत आणि उपलब्ध साधन सामुग्रीच्या वापरातून यशस्वी केलंय. त्यांनी सुमारे 72 चौरस फूट जागेत बांबू आणि शेडनेटचा वापर करून हा प्रकल्प उभारला असून आतील बाजूला बांबूचे कप्पे तयार करण्यात आले आहेत. या तंत्राचा वापर करून मका, गहू, बाजरी अशा पिकापासून 7 ते 9 दिवसात हिरव्या चाऱ्याचं उत्पादन त्यांनी घेतलं आहे. हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी चारा पिकाचं बियाणं 10 ते 12 तास भिजवलं जातं. त्यानंतर ते पुढील 10 ते 12 तास पोत्यात भरून दडपून ठेवलं जातं. त्यानंतर ते प्लास्टिक ट्रेमध्ये पसरून टाकलं जातं. 3 फूट लांब, 2 फूट रुंद आणि 3 इंच उंच अशा आकाराच्या ट्रेमध्ये सुमारे 1.5 ते 2.25 किलो बियाणं टाकलं जातं. असे ट्रे आतील रॅकवर ठेवून त्यावर नियमितपणे पाणी फवारलं जातं. पाणी फवारण्यासाठी फॉगर आणि टायमर असेंब्लीचा वापर केला जातो. त्यामुळं दर 2 तासांनी 10 मिनिट कालावधीसाठी पाणी फवारलं जातं. नियमितपणे पुरेसं पाणी फवारलं असता 7 ते 9 दिवसात हिरव्या चाऱ्याची भरघोस वाढ होते. 1 किलो गव्हापासून 8 ते 9 किलो हिरवा चारा उत्पादित होतो, तर 1 किलो मक्यापासून 10 किलो हिरवा चारा उत्पादित होतो. हा चारा जनावरांना थेटपणे खायला घालता येतो. जनावरं हा चारा आवडीनं खातात. निंबाळकर यांनी त्यांच्या प्रकल्पात 50 ते 60 ट्रेचा वापर केला असून दररोज सुमारे 120 किलो हिरव्या चाऱ्याचं उत्पादन होतं. त्यांच्या 72 चौरस फूट क्षेत्रातून वार्षिक 43 टन हिरव्या चाऱ्याचं उत्पादन होतं. श्री निंबाळकर यांच्याकडे 10 गायी असून हायड्रोपोनिक पद्धतीच्या हिरव्या चाऱ्यामुळं त्यांचा पशुखाद्यावरील खर्च 75% कमी झालाय. अनिल निंबाळकर यांनी टंचाईच्या परिस्थितीत जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं सुरू केलेला हा प्रकल्प इतर अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरलाय. सातारा जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील अनेक शेतकऱ्यांनी श्रीयुत निंबाळकर यांच्याकडून माहिती घेऊन अशा प्रकारचे प्रकल्प उभारलेत. टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कमी जागेत अधिक चाऱ्याचं उत्पादन देणारा आणि मातीची आवश्यकता नसणारा श्रीयुत निंबाळकर यांचा हायड्रोपोनिक चारा निर्मिती प्रकल्प हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरलाय. गाईला दिवसातून 30 किलो खाद्य आवश्यक आहे. त्याच्यापासून आपण 22 ते 24 लिटर दूध घेऊ शकतो. अशा गाईला 30 किलो खाद्य आवश्यक आहे सगळं. तर साधारण 15 किलो हायड्रोपोनिक दिल्यानंतर 50% तुमचं जे कॉन्स्टंट फिडिंग आहे, पशुखाद्य आहे, ते 50% बचत होते. आणि जो आपण चारा देतो वैरण, त्यामध्ये साधारण 25% घट होते. म्हणजे 25% चारा वाचतो हायड्रोपोनिक दिल्यामुळे. त्यामुळं आणि दूध वाढल्यामुळं जे पर लिटर प्रोडक्शन कॉस्ट आहे ती कमी होते, उत्पन्न वाढतं. Sri Anil Nimbalkar is an innovative farmer from village Vinsurni, Taluka Fulton, district Satara. To overcome the shortage of green fodder during scarcity period,
he has developed the technique of green fodder production by hydroponic method. This technique is characterized by ample production of green fodder from small area and without the use of soil. Shri Nimbalkar has developed this technique as per the local situation and resources locally available. In the small space of 72 square feet, he has established his unit with the help of bamboos and shed net. Bamboo is used to prepare racks inside the unit. He is successful in producing green fodder of maize, wheat and bajra within a very small period of 7 to 9 days. The seed is soaked for 10 to 12 hours in water and it is then kept inside gunny bag for next 10 to 12 hours. After which it is sprayed in plastic tray of size 3 feet long, 2 feet wide and of 3-inch height. These trays are then kept on the rack inside the unit on which water is sprinkled regularly. For uniform and timely water application, fogger and timer assembly is used. After each 2 hours, the foggers are switched on for 10 minutes. With proper water application, there is profuse growth of green fodder within a period of 7 to 9 days. From 1 kg weight, 8 to 9 kg green fodder is obtained, while from 1 kg of maize, 10 kg of green fodder is harvested. The green fodder thus produced can be directly fed to animals. It has very good palatability. Shri Nimbalkar has used 50 to 60 trays in his unit, from which he gets around 120 kg green fodder daily. From the small space of 72 square feet area, he is able to produce 43 tons of green fodder of very good quality. Shri Nimbalkar has his 10 cows. With the help of hydroponic green fodder production, he is able to reduce the cost of concentrate by 75%. This project has been proved to be guiding for other farmers in the scarcity situation. It is possible to ensure availability of green fodder to some extent in scarcity situation. Large number of farmers from all over the state of Maharashtra have taken information from Mr. Nimbalkar and have successfully started their own projects. This project has its unique feature for production of green fodder from very small area. It has shown a new way to large number of farmers regarding the availability of green fodder with low cost and water requirement. गाईला दिवसातून 30 किलो खाद्य आवश्यक आहे. त्याच्यापासून आपण 22 ते 24 लिटर दूध घेऊ शकतो. अशा गाईला 30 किलो खाद्य आवश्यक आहे सगळं. तर साधारण 15 किलो हायड्रोपोनिक दिल्यानंतर 50% तुमचं जे कॉन्स्टंट फिडिंग आहे पशुखाद्य आहे ते 50% बचत होते. आणि जो आपण चारा देतो वैरण त्यामध्ये साधारण 25% घट होते. म्हणजे 25% चारा वाचतो हायड्रोपोनिक दिल्यामुळे. त्यामुळं आणि दूध वाढल्यामुळं जे पर लिटर प्रोडक्शन कॉस्ट आहे ती कमी होते, उत्पन्न वाढतं.